कसा आहे, एकदम सोपा आहे तरी परम सुगम, एकदम सोपा आहे सांगतात, पण जनाशी झाला दुर्गम. लोकांना हा कठीण झाला. का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. म्हणजे आपण संतांची संगत करत नाही, संत ओळखता येत नाही. संतांना ओळखता यायला पाहिजे. सगळं जे काय आहे ते संतांच्या हातात आहे. आपण जर संतांची ओळख घेण्यासाठी आपण जर चुकी केली तर सगळाच आपला परमार्थ वाया जाणार आहे. म्हणून प्रत्येकाने संत ओळखा आणि संतांची कृपा झाली तरच आपल्याला हा परमार्थ कळेल. स्वतःच्या लिलेकेने माऊलीने मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला सांगितले ज्ञानोबऱ्या. मनाच्या मार्गाने जाऊन जमणार नाही. आणि संत जरी भेटले तरी ओळखता आलं पाहिजे. आपल्याला संत ओळखता येत नाही. आणि म्हणून सुरुवातीची ओवी काय सांगितले, श्रीराम समर्थ आता स्तव हा परमार्थ जो साधकाचा निज स्वार्थ. म्हणजे काय, साधकांसाठी परमार्थ आहे. परमार्थ कोणासाठी आहे, आयऱ्या गैऱ्या लोकांसाठी नाही आहे. जे साधक असतील, जे साधना करत असतील, जे अंतर्मुख होत असतील, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होत असतील, त्यांच्यासाठी परमार्थ आहे. ऐकण्यासाठी परमार्थ नाही आहे. आणि म्हणून पहिला शब्द काय सांगितला, आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ. साधक व्हावं लागेल तुम्हाला. जोपर्यंत आपण साधक होत नाही तोपर्यंत सगळे बाधक आहेत. आपल्याला बाधा कसली झालेली आहे, तर आपण भक्ती करतो, आपण पूजा करतो, आपण तीर्थाला जातो, ही सगळी बाधा आहे आपल्याला. कारण आपण साधक व्हायला पाहिजे. साधक म्हणजे काय, की गुरु आणि शिष्य एकत्र बसून गुरु काय करतो, सद्गुरू काय करतो, संत काय करतात, तर त्या शिष्याला एका जागेवर बसवतात, आसनावर बसवतात, त्याच्या डोक्यावर हात ठेवतात, डोक्यावर हात ठेवतात. आणि डोक्यावर हात ठेवून काय करतात, डोक्यावर हात ठेवून आपल्याला बीज मंत्राची पेरणी करतात. की जी संत परंपरेने आलेला जो नाम आहे, संत परंपरेने चालत आलेला जो अनुग्रह आहे, त्या अनुग्रहाची काय करतात, पेरणी करतात. जसं आपण एखाद्या भूमीमध्ये सुपीक झाली, भूमी आपण सुपीक केली, नांगरणी केली, भाजणी केली, नांगरणी केली, त्यातलं गवत सगळं काढला की मग आपण बी पेरतो. मग तसा त्यांनी काय सांगितलं आहे, तरी परम सुगम सोपा आहे. आता स्तव हा परमार्थ जो साधकाचा निज स्वार्थ. प्रत्येक साधकाचा कसा आहे, की परमार्थ करणं तो योग आहे. परमार्थ करणं हे सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. आणि तो योग आपल्याला मिळण्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष सद्गुरू यावे लागतात बरं का. जोपर्यंत सद्गुरू येत नाही, संत आपल्या जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत हा योग येत नाही हो. म्हणून आता स्तव हा परमार्थ. आता परमार्थ स्तवन आपण स्तवूया. म्हणजे आपण परमार्थ स्तवन काय आहे त्याचं विश्लेषण करूया. का तर तो साधकांचा निज स्वार्थ, साधकांसाठी येतो. निज वस्तू आहे ती, साधकांच्या आतमध्ये असलेली वस्तू आहे. निज स्वार्थ काय सांगितलंय, निज म्हणजे स्वतःचा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. परमार्थामध्ये प्रत्येक साधकाचा स्वतःचा स्वार्थ आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्यांचा विचार याच्यामध्ये करायचं नाही सांगितलंय. ज्या वेळेला माणूस या परमार्थामध्ये पडतो, ज्या वेळेला माणूस गळ्यात माळ घालतो, नाम साधन घेतो, ध्यान करतो, त्यावेळेला त्याच्या स्वतःच्याच जीवाचा उद्धार होतो. परमार्थ एकट्यासाठी आहे. परमार्थ कसा आहे, तर एकांताचा आहे आणि एकट्याचाच आहे. परमार्थ कसा आहे, एकट्याचाच आहे. आपण बोलतो नाही का, एकटा आलोय एकटा जाणार. म्हणजे मनुष्य एकटाच जन्माला येताना आलाय, जाताना पण एकटाच जाणार आहे, कोणाला घेऊन जाणार नाही.
मग जे काय आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे काय आपल्याकडनं चांगले वाईट कर्म होतात, त्या कर्माचं फळ आपल्याला काय होतं, तर परत आपल्याला जन्माला घालतो. आपल्याच कर्माचं फळ आपल्याला जन्माला घालतो. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे. ज्ञानोबा सांगतात, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे आणि तया ते भोगावे यावे देहा एक. बघा ज्ञानोबा किती स्पष्ट सांगतात, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे. जसं माणसाचं कर्म होईल चांगलं वाईट, त्याप्रमाणे ह्या झाडाला, शरीररूपी झाडाला सुख आणि दुःखाची फळं येतात. त्या झाडावरची फळं नाही बरं का. आपला हा नरदेह हा एक झाड आहे. नरदेह काय आहे, एक प्रकारचं झाड आहे आपला. या झाडाला सुख पण येतो आणि दुःख पण येतो, पण ती फळं सांगतात ज्ञानोबा, अगा कर्मी जे उरावे, जे जे आपण कर्म जसं जसं कर्म करू ते सुख दुःख फळावे. आणि सुख आणि दुःख ही दोनच फळं आहेत. माणसाच्या शरीराला सुख आणि दुःख ही दोनच फळं आहेत, तिसरा फळ नाही. एक तर माणसाकडे सुख येतो, एक तर माणसाकडे दुःख येतो. सुख आला तर माणूस काय करतो, सुख आला तर माणसाला आनंद वाटतो, दुःख आला तर माणूस जीवनाला कंटाळतो. आणि या दोन्हीचा समन्वय साधण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सद्गुरू यावा लागतो. सद्गुरू कशासाठी यावं लागतो, सुख आणि दुःख हे समांतर वाटले पाहिजे. लिहिले की नाही, सुखी संतोष न यावे, दुःखी विषाद न भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. ज्ञानोबा सांगतात, सुखी संतोष न यावे. सुख झाला तरी संतोष वाटता कामा नये, दुःखी विषाद न भजावे. दुःख कितीही झाला तरी आपल्याला त्या दुःखाचा, आपल्याला जर दुःख वाटलेल त्या दुःखाचं आपल्याला काहीच वाटलं नाही पाहिजे. आणि म्हणून समस्थिती बाळगण्यासाठी सद्गुरूला शरण जायचं असतो. गुरुला शरण का जायचं आपण, तर आपली स्थिती जी आहे ती सम व्हायला पाहिजे. लिहिले की नाही, समबुद्धी घेता समान श्रीहरी. म्हणजे आपली बुद्धी सम झाली तर आपण हरीसारखा होतो. समबुद्धी घेता समान श्रीहरी. आपली बुद्धी समान झाली म्हणजे आपल्या वाट्याला सुख आलं तरी पण आपण निश्चल राहतो, दुःख आलं तरी निश्चल राहतो. नाही तर माणसाकडे सुख आला तर कुठे कुठे तो उड्या मारतो, पैसा आला की कुठे कुठे तो काय काय फिरतो, कुठे कुठे जातो. अनेक प्रकारचे शोक करतो माणूस पैसा आला तर. आणि दुःख आलं तर जीव द्यायला निघतो माणूस. दुःख आलं तर काय करतो, दुःख आलं तर माणूस जीव द्यायला निघतो. एखादी गोष्ट मनाच्या विरुद्ध झाली तर अख्खा घर डोक्यावर घेतो माणूस. हे असं का होतं, असं होतं का, तर आपली समबुद्धी घेता समान श्रीहरी. आपण त्या परब्रह्माशी, त्या श्रीहरीशी आपण एकरूप झालेलो नाही आहोत. आपण जर त्याच्याशी एकरूप झालो तर आपल्याला सुख आणि दुःख हे सारखेच वाटतात. मला सांगा तुम्ही, भक्त प्रल्हादाची स्थिती काय झाली आणि त्याच्याबद्दल ज्ञानोबा लिहितात का, शस्त्रे वरी तोडलिया, देह अग्नीमध्ये पडलिया, चित्त महासुखामध्ये पौडलिया, चेवूच नये. काय सांगतात ज्ञानोबा, का शस्त्रावरी तोडलिया. बघा त्यांची समस्थिती झाली होती, म्हणजे भगवंताशी, परब्रह्माशी ती एकरूप झाले होते. तसं आपल्याला एकरूप व्हावं लागेल. आणि एकरूप झाल्यामुळे शस्त्राने तोडलं त्याच्या वडिलांनी. हिरण्यकश्यपूने काय काय केलं, किती अत्याचार केले त्याच्यावर. शस्त्राने तोडायचा प्रयत्न केला का, शस्त्रेवरी तोडलिया, देह अग्नीमध्ये पडलिया. त्या होलिकाच्या मांडीवर बसवलं आणि होळी पेटून दिली. पण तो आपल्या परब्रह्म तत्वाशी, परमात्म्याशी एकरूप झाला होता. त्याच्यामुळे त्याला अग्नीची दाहकताही भासली नाही, पण ती होलिका मात्र जळून गेली. पण प्रल्हादाला काहीही झालं नाही. आणि तसा परमार्थ व्हायला पाहिजे. हे काय आपली पूजा करणं,
अगरबत्त्या लावणं, फुलं वाहणं, हा परमार्थ नाही का? हा परमार्थ आहे, पण तो पहिली पायरी आहे. साधकासाठी आपल्याला इंद्रियांना वळण लागावा, म्हणून आपल्याला पडिले इंद्रिया वलन, आपल्या इंद्रियांना वळण पडावं, आपल्याला श्री गुरूंपर्यंत जाता यावं, एवढ्यासाठी हा परमार्थ. मग करायचं नाही का? करा, टाकायचं नाही, पण करता करता आपल्याला तिथपर्यंत पोचता यायला पाहिजे, वरपर्यंत पोचता यायला पाहिजे. आपल्याला 9व्या पायरीपर्यंत गेलो तरच आपल्याला शंकराच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं. आपल्याला तर खाली उतरून घ्यावं लागेल, पायऱ्या चढून जावं लागतील, तेव्हा आपल्याला शंकराच्या पिंडीचं दर्शन आहे. तसं आपल्याच आतमध्ये असलेल्या त्या पिंडीचं आपल्याला दर्शन घ्यायचं असेल, आत्मलिंगाचं दर्शन घ्यायचं असेल, तर आपल्याला आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जावं लागेल. का शस्त्रेवरी तोडलिया, देह अग्नीमध्ये पडलिया, चित्त महासुखामध्ये पहुडलिया, चेवूच नये. ज्ञानवर सांगतात चित्त महासुखामध्ये जातो आणि आपल्याला सुख नाही आणि दुःख नाही, एकदम समस्थिती होऊन जातो. आणि म्हणून इथं काय लिहिलंय? आता असतो हा परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ. निज म्हणजे आपल्या जवळची वस्तू, आपल्या जवळच्या वस्तूला प्राप्त करणं हाच प्रत्येक देहाचा स्वार्थ आहे. व्यवहारामध्ये बरंच आपल्याला स्वार्थ चालतो, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, अमुक मिळालं पाहिजे, पण ते नाशिवंत वस्तू आहेत. तो स्वार्थ नाही सांगितला. स्वार्थ म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्म तत्वाशी एकरूप होण्यासाठी श्री गुरुला शरण जाणं, त्यांच्याकडे नतमस्तक होणं आणि समजून घेणं, आणि एकदा का समजलं की त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं, हा स्वार्थ सांगितला आहे. स्वार्थ कुठला? आपण त्या परब्रह्म तत्वाशी, आपल्या लिंगाशी, आपल्या आत्मलिंगाशी, आत्मदेवाशी, आत्मतत्वाशी, आत्मचैतन्याशी एकरूप होणं, हा स्वार्थ सांगितलाय. ना तरी सर्वांमध्ये समर्थ योग हा, आणि सगळ्यामध्ये श्रेष्ठ असा योग समर्थांनी म्हणजे संतांनी सांगितलेला आहे. पण आपल्याला तिथे जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? प्रत्येक जीवाला तसा गुरु मिळाला पाहिजे. आहे तरी परम सुगम. पुढची उभी काय सांगतात? आहे तरी परम सुगम, का जनाशी झाला दुर्गम. एकदम सोपा आहे, पण लोकांना तो दुर्गम झालेला आहे. बरं का? काय झाले? लोकांना एकदम सहज आहे, परंतु लोकांना तो दुर्गम झालेला आहे, लोकांना कळत नाही. का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. समर्थ सांगतात की संतांची संगत धरत नाही, संतांच्या संगतीला जात नाही, कुठल्या पंथामध्ये जायचं हे कळत नाही, पूजा कशी करायची कळत नाही, त्याचं भजन कसं करायचं कळत नाही, त्या परमार्थ तत्वाशी एकरूप कसं व्हायचं हे लोकांना कळत नाही. का जायची चुकले वर्म, आणि वर्म आहे लिहिले की ना, दोन्ही दिसते सारखी. वर्म जाणे तो पारखी. पारखी व्हायला पाहिजे. आपण बाजारात गेलो कपडे घ्यायला, दागिने घ्यायला, तर लगेच दागिना घेतो का आपण? कपडे लगेच घेतो का आपण? त्याचा कलर कसा बघतो, मग तो पातळ आहे का बघतो, जाड आहे का बघतो, त्याला आपण असा चिवलून बघतो, त्याला खेचतो आपण, त्याचा कलर जातो का ते बघतो. या सगळ्या गोष्टी आपण पडताळून घेतो कपडे घ्यायला गेल्यावर. दागिने घ्यायला गेल्यावर आपण बघतो, हा दागिना गळ्याला लावून बघतो, शोभतो की नाही, गळ्यात घालून बघतो की नाही आपण. म्हणजे आपण चाचणी करतो. प्रत्येक गोष्टीची आपण चाचणी केल्याशिवाय, आपली खात्री पटल्याशिवाय आपण घेत नाही. पण परमार्थामध्ये असं कोणी करतच नाही. जिकडे गेला तिकडे खरं वाटतं त्याला. ही अंधश्रद्धा आपली. आपण कोणावर पण श्रद्धा ठेवता कामा नये, कारण ते अंधश्रद्धा आहे. काय लोकांनी पूर्वी दगडावरती श्रद्धा ठेवली आणि त्याचं पूजन केलं आयुष्यभर. जरी 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, हे दगडाचीच पूजा करत बसले. पण शेवटपर्यंत दगडाचीच पूजा करत बसले आणि दगडासारखेच राहिले. काय झालं? दगडाचीच पूजा करत बसले आणि दगडापुरत देव कापला. काय कापला?
दगडापुढे कोंबडी कापली, बकरा कापला, मेंढा कापला, मग दगडापुढे देव कापला ना लोकांनी. मग तो शेवटपर्यंत दगड राहिला, पण देव ज्याच्यामध्ये होता त्याची ओळख आपल्याला पटली नाही आणि आपण त्याला देवालाच काय केलं, देवालाच आपण त्रास दिला. म्हणजे आपल्याकडे किती अज्ञान आहे. तसं सगळीकडे अज्ञान आहे. म्हणून श्रीगुरु काय करतात, आपला अज्ञान घालवतात. देवा आपला अज्ञान घालवतात. प्रत्येक आज्ञा जीवाला आपल्याच आत्मदेवाची ओळख करून दिली. आपणाशी चिमटा काढला त्याने जीव कासावीस झाला. आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. आपल्याला चिमटा काढला तर लागतो की नाही. मग आपण बकरे कापले, लोकांनी बकरे कापले, कोंबड्या कापल्या, मासे खाल्ले लोकांनी, काय कुठला जीव घेतला आणि आपल्याला एवढंसं चिमटा काढला तर आपला जीव जातो. कापला तर आहे बाबा बोंबत आई. मग आपणावरून दुसऱ्याला राखत जावं ना. आपल्याला मारलं तर लागतं, आपल्याला कापलं तर आपला बोट कापला जातो, रक्त बाहेर पडतो. मग आपणावरून दुसऱ्याला राखता आलं पाहिजे. पण नाही की प्रत्येक देहामध्ये तो परमात्मा आहे, प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा आहे आणि तो आपल्याला दिसला पाहिजे. प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे आणि तो आपल्याला दिसत नाही आणि आपण दगडाचीच पूजा करत बसलो. बऱ्याचशा लोकांनी असंच केलेलं आहे. पण आता कुठेतरी सत्संगामागडे लोक जायला लागली आणि थोडं आता लोकांना कळायला लागलं. पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही आता. आहे तरी परम सुगम. कसं आहे, सोपा आहे. परम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे आणि सोपा आहे. परी जनाशी झाला दुर्गम. परंतु लोकांना कसं आहे, तर दुर्गम झाला आहे लोकांना. का दुर्गम झाला, का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. म्हणजे संतांच्या संगतीत जाणे हे लोकांना जमत नाही. संतांची संगत कोणी करत नाही. सज्जनांची संगत कोणी करत नाही. दुर्जनांची संगत लगेच माणूस करतो. पण संतांच्या संगतीमध्ये आता तरी कुठे लोक जातात संतांच्या संगतीमध्ये. संतांनी चांगलं सांगितलं आणि पाठ फिरली की लगेच त्यांची टीका चालू होतो संतांची. का, आज्ञा जीव आहे, काय करणार त्याला, अज्ञान आहे. म्हणून अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम. अज्ञानाचं मूळ आपल्याला हरण करणारा, जन्म मरणाचा फेरा चुकवणारा, जन्म कर्म निवारणम. सद्गुरु पादोदक पिबेत. म्हणजे सद्गुरूंच्या पायाला धुतलेलं पाणी आपण जर पिलं, सद्गुरूंच्या पायाचं पाणी आपण पिलं, सद्गुरूंनी दिलेल्या वचनावर आपण आरूढ झालो, सद्गुरूंनी दिलेल्या नामावर आपण आरूढ झालो, तरच आपला जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे आणि आपल्यातला अज्ञान जाणार आहे. पण अज्ञान जाणार नाही. अज्ञान जाण्यासाठी आपल्याला संतांना शरण जावं लागेल. नाना साधनांचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. वेदशास्त्री जे सार त्या अनुभवाशी ये. आता इथे समर्थ रामदास सांगतात की ते अनुभवाला येईल तुम्हाला. परमार्थ हा अनुभवाचा विषय आहे, पण परमार्थ हा माहितीचा विषय अजिबात नाही. वाचन हा परमार्थ नाही. नाना साधनांचे उधार आणि हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. काय लिहिलंय की अनेक साधने, अनेक प्रकारची साधने जगामध्ये, पण ती सगळी उधारीचेच समर्थ सांगतात. पण इथं तुम्हाला ताबडतोब तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर जर साधकाचे अष्टसात्विक भाव झाले तर ताबडतोब आत्मसाक्षात्कार होतो. मिरची खाल्ल्यानंतर किती तासामध्ये तिखट लागते, साखर खाली तर किती तासामध्ये आपल्याला गोड लागतो, लगेच लागतो ना. जेवलो की किती तासांनी आपलं पोट भरतो, लगेच भरतो ना. पाणी पिल्यावर आपल्याला किती मिनिटांनी आपली तहान भागते, लगेच ताबडतोब. मग परमार्थ रोकडा आहे, मग आपल्याला अनुभव काय येत नाही. ज्या अर्थी आपल्याला अनुभव येत नाही त्या अर्थी आपली त्या परमार्थ तत्वाकडे, त्या परमार्थ मार्गाकडे आपली पावलं चुकली म्हणून.
तर आपण ताबडतोब मागे यायला पाहिजे त्यांच्याकडनं. कारण आपण लगेच आपल्याला मिरचीची चव लगेच कळतो, पाण्याची चव लगेच कळतो, अन्नाची चव लगेच कळतो आपल्याला. आणि आपल्याला ध्यानाला बसल्यावर डोक्यावर हात ठेवल्याबरोबर आपला ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव येतो. एवढा सोपा परमार्थ आहे. करतळे आवळे तैसा हरी ज्ञानोबा सांगतात. म्हणजे आपल्या ह्या करतळावर म्हणजे अग्रभागावर हाताच्या जर आपण आवळा घेतला किंवा एखादा नाणा घेतला किंवा एखादा हिरा घेतला, मोती घेतला, तर आपल्याला लगेच अरे बापरे ताबडतोब आपल्याला समजतो. तेवढा सोपा हरी आहे. पण आपल्याला जमत का नाही? तर आपण साक्षात्काराकडे जात नाही. म्हणून आत्मसाक्षात्कार हाच आपला पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ काय आपला? प्रत्येकाचा पुरुषार्थ आत्मसाक्षात्कार हाच आहे. आणि त्या आत्मसाक्षात्काराकडं कोणी वळत नाही. का वळत नाही? तर सांगणारा माणूस नाही. हाय चाललंय, दिवस काढतो, मग बघता बघता आयुष्य निघून जातो, माणूस म्हातारा होतो, तरी पण अनुभव येत नाही. मग आपला जीवन असाच जातो. आणि मग समर्थ सांगतात, अग्निगुऱ्हाशी लागला आणि सावकाश निजला, कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. अग्निगुऱ्हाशी लागलाय, घराला आग लागलाय आणि माणूस झोपलाय. जमेल का? आपल्या घराला आग लागली आणि आपण झोपलो, जमेल का? अरे आग विझवायचा प्रयत्न कर. जर आग विझवायचा प्रयत्न केला नाही तर त्या घरा सगळं आपण पण जळून जाऊ. अग्निगुऱ्हाशी लागला आणि सावकाश निजला, कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. आपणच आपल्या आत्म्याची हत्या केली. आपल्यालाच कळत नाही काय चाललंय. 50-50, 60-60 वर्ष झाली, 70-70, 80-80 वर्ष झाली, तरी आपल्याला अनुभव येत नाही. आणि आपला तर शरीर आता जाणार. आपल्याच्या शरीराला त्या विषयांनी आग लावली. कामाने आग लावली, क्रोधाने आग लावली, लोभाने आग लावली, दंभाने आग लावली, संशयाने आग लावली आणि आपण झोपलोय. मग हे कधी जाणार? आग लावणारे आपल्या शरीरामध्येच आहेत. मग आपल्याला त्यांना बाजूला करता यायला पाहिजे. आणि बाजूला करण्याचं एकमेव साधन हरिनाम आहे. शस्त्र काय आहे? हरिनामाचे शस्त्र आहे. हे शस्त्र जर आपल्या हातात आलं तर आपले शत्रूंना आपल्याला सळो की पळो करता येतो. आपल्या आतमध्ये शत्रू आहेत. ते एकावरती 8 विषयांचं राज्य आहे. मग त्यांना आपल्याला बाजूला कसं करता येईल? बाजूला करण्याचं एकमेव शास्त्र आहे. ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र आहे. ज्याने यमकोळगोत्र वर्जिले, म्हणजे यमाच्या दंडातून, यमाच्या व्यापातून ते हरिनामाचं शस्त्रच बाजूला करतो. हरिनामाचं शस्त्र म्हणजे काय? ते नाम आहे. आणि ते आपण ध्यानाला बसून जर ते नाम आपल्याला चालवता आलं शस्त्रासारखं, तर आपण त्या विषयांना, त्या त्रिगुणांना, त्या अहंकाराला सगळ्यांना आपण चितपट करून आपण ते युद्ध जिंकतो. आणि युद्ध जिंकणं म्हणजे परमार्थ आहे. हे एवढं सोपं समजणं एवढं सोपं नाही आहे. पण तरी पण मी आपल्या सर्वांना सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आहे तरी नाना साधनांचे उदार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. एकदा का तुम्हाला त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाला, ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झाला, तर वेदशास्त्री जे सार त्या अनुभवाशी आहे. वेदामध्ये जे काय लिहिलंय, जे काय ज्ञानोबारांनी लिहिले, तुकोबारांनी लिहिले, नाथरायांनी लिहिले, रामदास स्वामींनी लिहिले, त्याच्यानंतर कबीरदासांनी लिहिले, सगळ्या संतांनी जे काय लिहिले ते सार तुम्हाला अनुभवाला येईल. पण कधी ब्रह्मसाक्षात्कार, आपल्याला त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाला तरच आपल्याला त्याचा अनुभव येईल. जोपर्यंत साक्षात्कार होत नाही. म्हणून साक्षात्कार हाच आपला काय आहे? साक्षात्कार हाच आपला पुरुषार्थ आहे. साक्षात्कार हाच आपला पुरुषार्थ आहे. आणि तो आपल्याला मिळवायचा. आपल्याला प्रत्येक साधकाने लक्षात घ्या, ध्यानात घ्या. वेदशास्त्री जे सार त्या अनुभवाशी आहे, वेदामध्ये पण लिहिलंय. आणि ते सार आपल्या आतमध्ये आहे. सार येथे लिहिले की नाही की येथे सार भगवंत.
फलकट संसार लिले, येथे सार भगवंत. माया दिसे ब्रह्म न दिसे, माया नासे ब्रह्म न नासे, ब्रह्म असतचे असे सर्व काळ, आणि तो सार आपल्या हातात यायला पाहिजे. आणि त्यासाठी खटपट आहे तरी चौकडे, परी अनुमात्र दृष्टी न पडे. बघा, समर्थ सांगतात, रामदास स्वामी सांगतात की चारी दिशेला तो भरलेला आहे तरी चहूकडे, चारी दिशेनं तो भरलेला आहे. परी अनुमात्र दृष्टी न पडे, परंतु आपल्या दृष्टीला जराही पडत नाही. उदास परी एकीकडे पाहता दिसेना, उदास परी एकीकडे पाहता दिसेना. म्हणजे ह्या चर्मदृष्टीनं तो आपल्याला दिसत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला ज्ञानचक्षु पाहिजे. काय पाहिजे? त्या शंकराचा तिसरा डोळा ज्ञानचक्षु आपला जर उघडला, म्हणून आपला जो संप्रदाय जो आहे तो कसा संप्रदाय आहे? तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी दिला, गोरक्षवाला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार सोजविले, ज्ञानोबा सांगतात. म्हणजे जो संप्रदाय, त्या संप्रदायाच्या प्रवाहामध्ये आपल्याला जावं लागेल. प्रवाहाबरोबर गेलो, संतांच्या परंपरेमध्ये आपण आलो तरच हे कळेल. आणि आपण जर परंपरा सांभाळली नाही तर आपल्याला हे ज्ञान कोणालाच कळणार नाही. जे काय चालले ते घोडबंगाल आहे. आता पुढे सांगतात आकाशमार्गी गुप्तपंथे. बघा आता कसं आहे, परमार्थ कसा आहे? तर आकाश मार्ग आहे आणि गुप्त पंथ आहे. बघा, आकाश मार्गातून परमार्थ कळतो असं कळत नाही, सांगतात समर्थ रामदास. आकाश मार्गी गुप्त पंथे, जाणती योगी समर्थे, इतरांस गुह्यार्थ सहसा न कळे. आता इथे मेक मारून ठेवली ज्ञान कोणी? रामदास स्वामींनी. ज्ञानोबाऱ्यासारखीच मेक मारून ठेवलेली आहे. समर्थ सांगतात की हा आपल्याला येतो कुठून? आकाश मार्गातून येतो म्हणतो. जोपर्यंत आपण ब्रह्मरंध्रात जात नाही, मूलाधार चक्रापासून सुरुवात करून त्या नाद ब्रह्माची, मूलाधार ब्रह्मात सुरुवात करून त्या चैतन्य ब्रह्माची, मूलाधार चक्रातून सुरुवात करून मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, म्हणजे सप्तचक्र भेदन केल्याशिवाय. आकाश मार्ग म्हणजे काय? आकाश मार्ग म्हणजे आपल्याला जो ब्रह्मरंध्र आहे त्याला आकाश मार्ग म्हणतात. ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर राहणं म्हणजे आकाश मार्ग. बरं, ब्रह्मरंध्राचं द्वार कुठल्या बाजूला उघडतो? तर आकाशाकडे उघडतो. जी आपली टाळू लहानपणी भरलेली आहे, ती जन्माला आल्यावरती टाळू कशी असते? तर ती नरम असते. आणि त्या टाळूतून आपल्याला भगवंताचं प्रवेश होतो आणि माणूस डायरेक्ट खाली येतो, विषयांकडे जातो, नाभीच्या खाली. आणि म्हणून गेले काय? आकाश मार्गे गुप्त पंथे. आकाश मार्गातून हा गुप्त पंथ आहे आणि हा कोणाला कळत नाही. आकाश मार्गे गुप्त पंथे, जाणती योगी समर्थे. त्याला योगी लोकच त्याला जाणतात, समर्थ आणि संत माणसं जाणतात. इतरांचं गुह्य अर्थ सहसा न कळे. इतर लोकांना हा गुह्य अर्थ आहे, हा गुह्य आहे आणि गुह्य अर्थ आहे हा इतर लोकांना, सर्वसामान्य माणसांना हे अजिबात कळत नाही असं सांगतात समर्थ. मग आपण जर सर्वसामान्य सारखं राहिलो, जर आपण गळ्यात माळ घातली नाही, जर आपण ध्यान केला नाही, मग समर्थांच्या भाषेत मी सांगतो, रामदास स्वामींच्या भाषेत मी सांगतो तुम्हाला. इथं समर्थाने लिहिले आकाश मार्गे गुप्त पंथे. आकाश मार्ग म्हणजे काय? एक लोकांना कळत नाही. मग आकाश मार्ग कोणाला करेल? जो साधक असेल, जो ध्यान करेल, जो नाम घेईल, जो महावाक्याचा बोध घेईल. त्या ब्रह्मबोधातून हे ज्ञान होतो. ज्ञान कुठून होतो? बोधातून होतो. अहम ब्रह्मास्मी हा बोध आहे. या बोधातून त्या महावाक्याचा ध्वनी निर्माण होतो आणि त्या ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण इंद्रिये आपली काय करतात? संपूर्ण इंद्रिये आपली भजन करतात.
आणि भजन करता करता आपल्याला 10व्या दारामध्ये जाऊन आपल्याला 10वा दार उघडा करून आपल्याला त्या परब्रह्म तत्वामध्ये आकाशमार्गे गुप्त पंथ आहे, तो गुप्त पंथ आहे 10वा दार. आणि त्या पंथाकडे जाण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. मार्ग हा सोपा वैकुंठीचा, तो आहे तो मार्ग. ज्ञानवारीचा लिहितात की नाही ज्ञानवाऱ्या, की मार्ग हा सोपा वैकुंठीचा. मग तो मार्ग आहे आपल्याला आकाश मार्गे गुप्त पंथ आहे. जाणती योगी समर्थ योगी लोकांची क्रिया आहे ती. आणि त्या आपल्याला 10व्या दारात जाऊन आपल्याला त्या 10वा दार आपल्याला ओपन करून आपल्याला त्या परमार्थ तत्वामध्ये स्वतःला विलीन करता घेता आला तर आपण या नरदेहाला येऊन आपण आपल्याच जन्माचं आपण सार्थक झालं असं समजायला हरकत नाही. आणि इतर कुठून पण आपला प्राण गेला, डोळ्यातून गेला, नाकातून गेला, गुदद्वारातून गेला, कुठल्या पण अगदी हातातून गेला, पायातून गेला, तरी पण त्याला मोक्ष मिळत नाही. आणि म्हणून आकाश मार्गे गुप्त पंथे म्हणजे ब्रह्मरंध्रात जाऊन आपल्याला स्थिर व्हावं लागेल. आणि त्या भगवंताच्या नामातून चित्ती प्रगट आहे चैतन्य घन. त्या चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्राप्त होतो. आणि आतलं चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी एकरूप करून स्वतःला, मी काल सांगितलं की ना तुम्हाला, जो जडजडा ते विरवतो, भ्रुलतामध्ये संचरतो, जैसा घंटानाद लयस्तू घंटेशीच होय. का झाकली या घटीचा दिवा, नेनी जे काय झाले केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुष ऐसे नाम, तो माझे निजधाम होऊनी ठाके. ह्या सगळ्या क्रिया दिल्यात ज्ञानवरायांनी. म्हणून प्रत्येक ग्रंथ तुम्ही काय करा, प्रत्येक ग्रंथाचा अभ्यास करा. जर तुम्हाला रामदास स्वामीची भाषा कळत नसेल तर ज्ञानवरायांची कळेल, ज्ञानवरायांची नाही तर नाथवरांची कळेल. प्रत्येक ग्रंथाचं वाचन करा तुम्ही. मग आपल्या लक्षात येतो की ज्ञानवरांनी कसं आपल्याला सांगितलंय, तुकोबरांनी काय सांगितलंय. म्हणून आकाश मार्गे गुप्त पंथे जाणती योगी समर्थे, इतरांचं गुह्य अर्थ सहसा न कळे. इतर लोकांना हा गुह्य अर्थ आहे आणि हा गुह्य कोणी सांगत नाही. हे गुरु, हे सांगणारा, गुह्य सांगणारा सद्गुरूच आपल्याला मिळाला पाहिजे. आणि तो सद्गुरू कसा पाहिजे, आपल्याच जीवाचा त्या शिवतत्वाशी ऐक्य करून त्या ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होऊन आपल्याला आपला ध्येय सहज ठेवता यायला पाहिजे. अंतकाली असा गुरु आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. नाही तर मग आपण जन्मा येऊन तू काय केले तर आपले मुद्दल गमावले. जन्मा येऊन काय केले, आपले मुद्दल गमावले. का रे ना फिरशी माघारा, अजून तरी फजित खोरा. आपली फजित होणार आहे. जन्मा येऊन तुला काय केले, आपले मुद्दल गमावले. का ना फिरशी माघारा, अजून तरी फजित खोरा. केली गाठवलीची नाशी, पुढे भिकची मागशी. भीक मागायला लागेल आपल्याला, आपली शिल्लक संपली तर. मग शिल्लक आहे तर आपल्याला सगळं करायला पाहिजे. शिल्लक म्हणजे आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, या आयुष्यामध्ये आपल्याला त्या परमात्म्याशी एकरूप कसं व्हायचं, त्या परमात्म्याचं भजन कसं करायचं, हे आपल्याला जमलं पाहिजे. काही जमलं नाही तरी चालेल, पण भजन आपलं जमलं पाहिजे. भगवंताला काही आवडत नाही. भगवंताला काय आवडतं, फक्त भजन आवडतं. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तो आम्ही तैसाच भजे. ज्ञानवारा सांगतात, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तो आम्ही तैसाच भजे. मग भजन कसं करायचं, देख मनुष्य जात सकळ, स्वभाव ताच भजनशील. झाले असे केवळ माझ्याच ठाई, परिज्ञाने विलनाशिले. तो ज्ञान नसल्यामुळे, भजनाचा ज्ञान नसल्यामुळे प्रत्येक जीवाचा नाश होणारे, ऱ्हास होणारे. साराचे हे निज सार, अखंड अक्षय अपार, नेऊन सक्ती तस्कर काही केल्या. सगळ्या सारांचा निज सार आहे. परमार्थ कसा आहे, सगळ्यांचा सार आहे. आणि अखंड अक्षय अपार, अखंड आहे तो परमात्मा, अखंड आहे, अक्षय आहे, त्याचा कधीही क्षय होत नाही. अपार आहे म्हणजे, अपार म्हणजे काय, व्यापक आहे तो परमात्मा. परमात्मा फक्त मंदिरात नाही आहे,
परमात्मा व्यापक आहे, सगळीकडे तो आहे. परमात्मा कसा आहे? सगळीकडे आहे आणि तो आपल्याला दिसत नाही. आणि तो दिसण्यासाठी आपला तिसरा डोळा जो आहे ज्ञानस्वरूप अवस्थेचा, तो आपल्याला उघडता यायला पाहिजे. आणि तो नामाच्या साधनेतून, अनुग्रहाच्या साधनेतून, नामाच्या साधनेतून त्या तिसऱ्या डोळा आपल्याला उघडता येतो. आणि आपल्याला ज्ञानचक्षु त्याला म्हणतात. काय म्हणतात? ज्ञानचक्षु. आणि ते ज्ञानचक्षु उघडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला कुंडलिनी जागृती म्हणतात. काय म्हणतात त्याला? कुंडलिनी जागृती. आणि ती कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया जी आहे ती ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये एकदम स्पष्टपणे उघड आपल्याला सांगितलेले आहे. नेऊन सक्ती तस्कर काही केल्या. आणि असा हा आपला परमार्थ जो ठेवा आहे, तो कोणी चोर आला, डाकू आला, लुटारू आला, तरी पण आपल्याकडनं हिसकावून घेऊ शकत नाही, असं समर्थ सांगतात. नेऊन सक्ती तस्कर काही केल्या, तयास नाही राज भय. बघा, त्याला कसलीच भीती नाही त्या परमार्थाला. अथवा नाही अग्निभय. मी आत्ताच सांगितलं की नाही की तो परमार्थ आतमध्ये प्रगट झाल्यानंतर प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला. जाळला का प्रल्हाद? उंचावरून त्याला फेकून दिला, हत्तीच्या पायाखाली तुडवला, कढईमध्ये टाकला उकळत्या तेलाच्या. काय झालं का त्याला? इतर रामदास स्वामी तेच सांगतात की तयास नाही राज भये, अथवा नाही अग्निभय, अथवा सापद भये बोलोच नये. सापांचा पण भय नाही सांगतात त्याला, कसलाच भय नाही. एकदा का तो आपल्या आतमध्ये प्रगट झाला तर आपल्याला कसलीच भीती वाटत नाही. हो, हरे आला हाता मग काय भय चिंता, तुकोबराय सांगतात. आता तो हरे आपल्या हातामध्ये आला, आपलं भय कसल्याने चिंता कसली. तुका म्हणे हरे काही उरण देऊरी, सगळा आपला भ्रम निघून जातो. असा हा आपला परमार्थ आहे बरं का. परब्रह्म ते हलवेना अथवा ठावही चुकेना, काळांतरी चढेना, जेथीचा तेथे, जिथल्या तिथेच येतो. तो हलत नाही, येत नाही, जात नाही, तो असतच असे सर्व काळ. परब्रह्म ते हलवेना. बघा, परब्रह्म जराही हलत नाही. अथवा ठावही चुकेला, आणि कालांतरी चळेना, जेथीचा तेथे, तो चळत नाही, येत नाही, जात नाही, त्याला राजभय नाही, त्याला अग्निभय नाही. म्हणजे सगळ्या प्रक्रिया कुठे आहेत? तर सगळ्या प्रक्रिया आपल्याकडेच आहेत. बाहेर जाऊ नका बरं का. बाहेर गेलं तर आपला फसगत होईल आपली. हे सगळं आपल्याचकडे आहे. हे सगळं आपणापाशी. येथे दोष नाही जनाशी. दुसऱ्याला दोष देऊ नका. हे सगळं गुणापाशी गती. सगुण ते भाग्यश्री भोगिती, अवगुण्यास दारिद्र्य प्राप्ती, यदर्थी संदेह नाही, संत रामदास सांगतात. हे सगळं गुणापाशी गती. तुमच्याकडं सत्वगुण प्रबल झाला की परमात्मा तुमच्या जवळच नाही, तुम्हीच आहात. जेवढं आपलं सत्वगुण वाढेल, सत्वगुणी भगवत भक्ती. लिहिलं की नाही? हे सकळ गुणापाशी गती, सगुण ते भाग्यश्री भोगिती, आणि अवगुण्यांस दारिद्र्य प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. म्हणजे अवगुण टाका. अवगुण हेच आहे आपलं की आपण त्या परमात्म्याची ओळख घेत नाही, तशा सद्गुरूंना शरण जात नाही. हे आपलं अवगुण आहे. आपल्याला असं वाटत नाही की आजच्या आज आपल्याला तो देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे, आजच्या आज लगेच आपले अष्टसात्विक भाव व्हायला पाहिजे, असं प्रत्येक साधकाला वाटलं पाहिजे. आणि तो गुण आपल्याकडे यायला पाहिजे. आपण ब्रह्म आहोत, अहम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म आहोत, हा आपला ठामपणे आपला दृढ निश्चय व्हायला पाहिजे. डिटर्मिनेशन, दृढ निश्चय आपला व्हायला पाहिजे की मीच परब्रह्म आहे. जोपर्यंत आपला भाव होत नाही अहम ब्रह्मास्मी, तोपर्यंत परमार्थ आपण बाहेरच बघणार. आणि एकदा का तुमचा दृढ निश्चय झाला, त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालं, तुम्हाला अनुग्रहाच्या प्रक्रियेतून अष्टसात्विक भाव झालं का तुम्हाला कुठे लांब जायचीच गरज नाही. आणि मग त्यांनी सांगितलंय की तयास नाही राजभय, अथवा नाही अग्निभय, अथवा सापद भय बोलोच नाही.
परब्रह्म ते हलवे ना. कधी त्याच्यानंतर बरं का, अनुग्रहानंतर हे सगळ्या वव्या आहेत या, त्याच्या आधी नाही. ज्यांच्याकडे अनुग्रह आहे त्यांना हे वव्या कळणार नाही. ज्यांना अनुग्रह नाही, ज्यांना प्रबोध नाही, ज्यांना आदी अनादिकालचा नाम ज्यांच्याकडे नाही, ज्यांच्याकडे परंपरा नाही, त्यांना हे कळणारच नाही वव्या काय आहेत त्या. आणि त्याचा अर्थ काय भलतच सांगतात. परब्रह्म ते हलवेना अथवा ठावे चुकेना, कालांतरी चालेना, जेकीचा तेथे. तुम्ही तिथल्या तिथेच आहात. परब्रह्म जागेवरच आहे, कुठे जात नाही. फक्त त्याच्यावर माया येते आणि जाते. देह त्याच्यावर येतात, अनेक प्रकारचे देह आहेत. म्हणून ज्ञानवाऱ्या सांगतात, थोडक्यात सोप्या भाषेत सांगतात ज्ञानवाऱ्या, की पाहे पा बुडबुडा जेवता जाये, तेवता त्याचं जळच आहे. विरे अथवा आहे तरी जळाची मध्ये. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानवाऱ्या सांगतात, पाहे पा बुडबुडा जेवता जाये. पाण्यावर आलेला बुडबुडा आहे, जिकडे जाईल तिकडे त्याला पाणीच आहे. तो फुटला तरी पाण्यामध्ये आहे आणि तो राहिला तरी पाण्यावरतीच आहे. तसा आपण प्रत्येक माणूस हा त्या आत्मतत्वावरच आहे. ही माया, आपला देह त्या आत्मतत्वावर, त्या परब्रह्म तत्वावर आलेला आहे हा देह. आणि हा देह जरी गेला तरी पण आपण त्या तत्वावरच आहोत. अहम ब्रह्मास्मी. आणि आपण जरी गेलो तरी आपण त्या आत्मतत्वावरच आहोत. आणि आपण जरी आता जिवंत आहोत, आपण जरी बोलतो, सगळं कामधंदा करतो, उद्योगधंदा करतो, तरी आपण त्या परब्रह्म तत्वावरच आहोत. अहम ब्रह्मास्मी, आपणच ब्रह्म आहोत, असा तुमचा दृढ निश्चय झाला तर देव दुरी नाहीच यायला. तुम्हीच देव आहात. अहम ब्रह्मास्मी, आपणच ब्रह्म आहोत. मी तो वासुदेव तत्वता. ही आपल्या देहाची, आपल्या अंतःकरणाची अवस्था त्या नामातून होतो. आणि जेवढे संत आले, ते संत काय झाले, त्या नामावरती आरूढ झाले आणि त्या नामरूपी नौकेमध्ये बसून काय झालं, त्या परब्रह्म तत्वामध्ये विलीन झाले प्रत्येक संत. आपल्याला बरंच काय बोलता येईल याच्यावर. ऐसी ती निज ठेवणे, कदापि पालटो नेणे, अथवा नव्या अनेक उणे बहुता काळे. ऐसे ते निज ठेवणे, असं काय आहे, तो निज ठेवणे म्हणजे स्वतःचा काय आहे, तो गुह्य ठेवा आपला. परमात्मा आपला गुह्य ठेवा, आपला स्वतःचा धन आहे. स्वतःचा धन काय आहे तर परमात्मा धन. परमात्मा हे काय आहे, परब्रह्म हे धन आहे आपल्याजवळ. पण त्या धनाचा ठेवा आपल्याला कळत नाही, आपल्याला गुरु मिळत नाही तसा. म्हणून आपल्याला तो ठेवा आपल्याकडेच आहे, पण तो आपल्याला उघडा करता येत नाही. परमार्थ महाधन जोडी संतांचे चरण. काय लिहिले, महाधन आहे तो, पण संतांचं चरण जोडलं तरच तो आपला धन आपल्याला उघडता येईल. असं उघडता येणार नाही. तो गुह्य धन आहे आणि तो प्रत्येकाला मिळेल अशातली वार्ता नाही. पण संत कृपा झाली आणि इमारत फळाशी आली. संतांची कृपा झाली तरच ते मिळेल तुम्हाला. म्हणून संत कृपा, संत सेवा हीच उत्तम देवा. संतांची सेवा सगळ्यात उत्तम सेवा आहे. म्हणून संत तोच स्वर्गवास, संत सहवास तोच स्वर्गवास. संतांचा सहवास हाच आपला स्वर्ग आहे. आणि आपला आता वेळ संपलेली आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिका